यदुराया वदले भविष्य कारण यदा यदा हि धर्मस्य तुम्हा आम्हा येणे आहे येथे रक्षावया निज धर्म जन्मोनी क्षत्रिय कुळासी आचरावे बहुत पराशी प्रसन्न करुणी पांडुरंगाशी साधावे ईश्वर कार्यासी हेच विधीचे विधान पैसोनी पाण्यावरी वाचावी ज्ञानेश्वरी देवोनी ज्ञानधन उद्धारावे जन स्थापोनी ज्ञानपीठास साधावे संजीवन स्थितीस दिशा द्यावी युगे युगे सुखी करावे भक्तगण नामे कीर्तिरूपे भगवानगड उभा जगा माझारी जगद विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी देखील संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याप्रमाणे आपलं अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर, कारण संतांचं देह ठेवण्याची पद्धत आणि सर्वसामान्य माणसाची देह ठेवण्याची पद्धत याच्यामध्ये अंतर असतं. सर्वसामान्य माणसाचं जीवन संपल्यानंतर त्याला कोणतंही अस्तित्व नसतं, परंतु संतांचं त्या विपरीत असतं. म्हणजे संत जेव्हा अवतार कार्य पूर्ण करतात तेव्हा ते देह ठेवत असताना योग साधनेच्या माध्यमातून तो देह भविष्यातील अनेक पिढ्यांना ऊर्जात्मक ठरेल किंवा एक वेगळी ऊर्जा प्रदान करेल, सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल, अशा पद्धतीने सृष्टीवर आपलं अस्तित्व निर्माण करत असतात. आणि त्याच पद्धतीने भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी देखील आपलं अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर या सृष्टीवर भगवानगड येथे आपला देह ठेवला आणि तो दिन म्हणजे पौष प्रतिपदा या वर्षी 4 जानेवारी 2026 रोजी जगदविख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा संजीवन समाधी योग अथवा पुण्यतिथी आहे. त्या अनुषंगाने श्री क्षेत्र भगवानगड येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या ऊर्जेची अनुभूती घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे. धन्यवाद.